सापडलं. लक्ष द्या माझ्याकडे, ते मोबाईल मधलं सापडलं दुसरं. लक्ष द्या माझ्याकडे. तुमच्या घरी आलो आम्ही, तुमच्या घरचं कुत्रं जर आमच्या अंगावर धावून आलं, श्रोत्यांनी ऐका, आपण त्या कुत्र्याला हाड म्हणाव का? नाही. हाड म्हणलं तर ते डबल अंगावर धावून येईल. मग त्याला दगड माराव का? नाही. दगड मारलं तर चावा घे. मग हाडही म्हणायचं नाही, दगडही मारायचं नाही. महाराज मग कुत्र्यापासून वाचायचं कसं? पर्याय आहे त्याला. हाडही म्हणू नका, दगडही मारू नका. केतन दादाला आवाज द्या, त्याच्या मालकाला आवाज द्या. ओ केतन दादा, अहो या टॉमीला आवरा तुमच्या. सहसा कुत्र्याचं नाव टॉमीच असतं. हा, अहो या टॉमीला आवरा. मग ते केतन दादा काय म्हणतात, हाय टॉमी चल इकडे, महाराज आहेत ते. आणि एवढं जरी म्हणलं तर ते कुत्रं भुकायचं बंद करतं आणि ते मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहतं. पहा बरं का, घडलेलं असतं. मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहतं. पण कुत्रं मालकाच्या पायाजवळ आहे, महाराज गेटवरच आहे. मग ते केतन दादा म्हणतात, महाराज सनप महाराज या आता. मग महाराज म्हणतात, अहो पण ते कुत्रं तुमचं? ते केतन दादा म्हणतात, अहो आता ते काही करणार नाही तुम्हाला. काय म्हणतात? आता ते तुम्हाला काही करणार नाही. कसं काय? अहो त्याचा मालक इथं उभा आहे. त्याचा मालक उभा असताना त्याची हिंमत आहे का तुमच्या अंगावर भुंकण्याची? बरोबर आहे ना? माझं उदाहरण लक्ष देऊन ऐका. कुत्र्याला हाड म्हणायची गरज नाही, दगड मारायची गरज नाही. त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. मारा हाक देवा भय आत्ता हासे, जव काळ असे दुरी ठेला. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथ वरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. महाराज म्हणले काळाच्या पाया पडू नका, तो तुमचं ऐकणार नाही. मग काळ ज्याच्या कामाला आहे ना, त्या मालकाच्या नावाचे पोवाडे गा. क्या बात. पवाडे कळी काळ पाया पडे. ऐकताय ना? ज्याचे गरजता पवाडे, परिणाम कळी काळ पाया पडे. त्या भगवंताच्या नावाचे पोवाडे गा. गरजणे म्हणजे उंच स्वरात गाणे. आता हे उंच स्वरात गाणारे आहेत म्हणूनच फेमस आहेत. ज्याचा आवाज उंच आहे ना, तो लवकर प्रभाव पाडत असतो. म्हणून उंच गाणारी माणसं, नुसरत फतेह अली जरी पाकिस्तानचे होते तरी इकडं भारतात बी नाव इकडेच होत, पाकिस्तानचे येत नाही. नुसरत फतेह अली खा, उंच गाणारी माणसं लवकर फेमस होतात. आणि गरजणे म्हणजे उंच स्वरात गाणे. आभाळ काय व्हायला म्हणतात जुनी मंडळी? गरजायला लागलं. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे भजन, आणि पोवाडे म्हणजे नामस्मरण. गायीन लीळा चरित्र पोवाडे, किंवा पोवाडे म्हणजे गुणगान. तुम्ही एखाद्या माणसाबद्दल बोला, पुढच्याला आवडत नसेल तर तो म्हणतो त्याचे जास्त पोवाडे गाऊ नका, म्हणजे गुणगान करू नका. पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचं गातो गुणगान. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा
इशारा म्हणून गडावर जाळ करतो. गडावर जाळ दिसल्याबरोबर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असं राजा ऐका रे दादा हो. ताना कल्याण दरवाजात उभा असं राजा. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं असंच सांगावं लागेल, बरोबर आहे का नाही? शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं तर त्या ताकदीनंच सांगावं लागेल ना. नाही तर शाळेची मास्तरीन पोराईल म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेटरेच फाडला. तो नसता फाडला असता बरं झाला. पोवाडा म्हणलं की त्या ताकदीनंच असावं लागतो ना. ज्याचे गरजता पोवाडे. महाराज म्हणले दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे नामस्मरण. मग गायीनं लिळा चरित्र पोवाडे. मग महाराज ज्याचे गरजता पोवाडे परिणाम कळी काळ पाया पडे. काळ पाया पडतो जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. उदाहरण सांगतो ऐका. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. मावले हो माय ऐकताय ना. उदाहरण तुमच्याकडं अनुसरू नये म्हणून बोलतो. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदाच माहेरातून सासरला नांदायला निघाली. पोरगी नांदायला निघाली पहिल्यांदा आणि महाराजाची अंत्ययात्रा तिथून चालली. आता पोरगी नांदायला जाणं काय आहे? शुभ आहे. आणि अंत्ययात्रेला आपण काय मानतो? अशुभ मानतो. ती अशुभ नसते बरं का, आपण मानतो. महाराज म्हणले अंत्ययात्रा जर अशुभ असती तर बीजेचे सोहळे साजरे झाले नसते. अहो जाण्याचं जर अशुभ असतं तर समाधी संजीवन सोहळा झाला नसता, नाथषष्ठी झाली नसती ना. महाराज म्हणले आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि त्या मरणाचा तो झाला सोहळा अनुपम्य. ती अंत्ययात्रा तिथून चालली मावल्या हो ऐका. आणि या बाईच्या मनात आलं म्हणे माय पोरगी पहिल्यांदा नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा इथून चालली. मला वाटतं आजही एक लग्न आपल्या गावात आहे ना. लग्न आहे ना, म्हणजे नांदायला आज पण कोणीतरी जाणार आहे. मुलगी इथली आहे ना का मुलगा? कसं काय? मुलगा इथला आहे का? दोन्ही. हां मग आता नांदायला बरोबर आहे ना. पहिल्यांदा नांदायला चालली माय. आता असं असेल का नाही? पोरगी पहिल्यांदा नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा इथून चालली. या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हणली? या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले. त्या बाईला म्हणले बाई त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बोला. महाराज म्हणतात काळावर विजय मिळवला यांनी. काळावर विजय मिळवला ना. अजून उदाहरण सांगेन मी तुम्हाला. पैठणवरून निवृत्तीनाथ दादा, सोपान दादा, ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई नेवाशाकडे निघाले. आणि नेवाशाकडे जात असताना रस्त्याने लोक दर्शनाला यायचे. लोक दर्शनाला आले आणि ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं, निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं. दर्शनाला आलेल्या महिलांना ज्ञानोबारायांना आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. उदाहरण लक्ष देऊन ऐका बरं. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. आणि एका बाईला आशीर्वाद दिल्यानंतर दुसरी बाई म्हणे महाराज हा आशीर्वाद या जन्माचा का दुसऱ्या जन्माचा? म्हणे कसं काय? म्हणजे तुम्ही जिला सौभाग्यवती भव म्हणता ना, ही समोर चाललेली अंत्ययात्रा हिच्याच नवऱ्याची आहे. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. अहो म्हणे महाराज ही जी अंत्ययात्रा चालली ही हिच्या नवऱ्याची आहे. म्हणे काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणे सच्चिदानंद. माऊली म्हणले सच्चिदानंद नाव आहे मरल कसं काय? गेले ज्ञानोबाराय आणि त्यांना म्हणले सच्चिदानंदा उठा. आणि ते उठून बसले. मेले माणूस जित उठविले वेळ काळा ते ग्राशिले गा. आणि महाराज म्हणतात ज्यांना जिवंत केलं नंतर त्या सच्चिदानंद बाबाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानोबारायाने आणि लिहिली सच्चिदानंदाने. सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. म्हणून महाराज याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. तुकाराम महाराजांचं जीवन घ्या. शेवटच्या क्षणाला मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन पुन्हा एकदा ऐका.
मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन, या न मानणाऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन, मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठ गमन गेला तो विमाने बैसोनिया. ऐका बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजाने सदैव वैकुंठ गमन केलं. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजाचे गुरु कोण? बोला. शिवाजी महाराजाचे गुरु तुकाराम महाराज. ऐका, आपले साधारण शिष्य असतात. आपल्या विरोधात एक पोस्ट गेली तर पोस्ट करणारा 100 फोन जातात आणि ते बेजार होऊन माफी मागते, महाराज चुकलं माझं. साधारण शिष्य आपल्या विरोधातली एक पोस्ट सहन करत नाही. अरे ज्याचे शिष्य शिवाजी महाराज आहे त्यांचा जर खून झाला असता तर राजाने बियाला ठेवलं असतं काय? छत्रपतीने ठेवलं असतं शिल्लक एखाद्याला? अरे काय गो. पण या वादात पडतातच काय लोक, मला कळत नाही. 450 वर्ष झाले ना. पर जाऊ द्या, कुणाशीही गद्दारी करा पण ज्याच्या नावान खातो त्याची तर बाळगा, त्याच्यात राहिलं पाहिजे ना आपण. बाकी आपल्यात राहिलं काय? लक्षात ठेवा. पण महाराज म्हणले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकाराम 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 टाळ्या वाजूच नका. ते 100 खेप चांगलंच म्हणायलंय, कौरक टाळ्या वाजवा. महाराज म्हण तुम्ही ऐका भक्त आता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. मृत्यूवर विजय मिळवणं याला म्हणतात ज्याचे गरजता पवाडे. कळीकाळ पाया पडे पण तो कोण? तो हा पंढरीचा राणा. उसा 6 चौ 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे, सरपंच गावाचा राजा, आमदार तालुक्याचा
राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, राष्ट्रपती देशाचा राजा. पण महाराज म्हणले कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर बोला जसा प्रगटला, असा विटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखितो, जोखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा. तो पंढरपूरचा राजा आहे. बरं, पांडुरंग या जगाचा राजा आहे. मग ज्याचे गरजता पोवाडे कळीकाळ पाया पडे, पण ज्याचे कुणाचे तो हा पंढरीचा राणा. फुसा 6 चौ 18 जना चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. आम्हाला भोगही नको मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला
यापैकी एखाद्यान म्हणाव मला ऐकाय आलं नाही. विठाला विठाला. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. वैकुंठाला जायचं असेल तर थोडा आवाज वाढवावा लागतो. वैकुंठाला जर जायचं असेल तर काय करायचं? शेवटच्या चरणात सांगतात, लक्ष द्या माझ्याकडे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठ तशी दुर्लभ गोष्ट आहे. वैकुंठी जावया तपाची सायास लागे करणे नाश जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचं सायास करावं लागत असतं. वैकुंठ एवढं सोपं नाही बरं का. माणसं मेल्यावर पत्रिकेवर लिहितात वैकुंठवाशी. मला वाचता येतं तेव्हापासून आजपर्यंत मी नरकवाशी वाचलं नाही. मग नरक नाही का नरकात कोणी जात नाही. ते पत्रिका छापणारं असतं ना, तो म्हणतो काय छापू, कैलासवासी, स्वर्गवासी का वैकुंठवासी. म्हणजे तुम्हाला कैलासात न्यायचं का स्वर्गात न्यायचं का वैकुंठात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे. ते तुम्हाला मिनिटात कैलासात बी नेऊ शकतंय बरं का. कैलास वैकुंठात पण नेऊ शकतंय आणि स्वर्गात पण नेऊ शकते. वैकुंठ टाईप करणं सोपं आहे विलास भाऊ, पण त्या टाईपचं होणं अवघड आहे. राजू भाऊ, वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही त्याला फार कष्ट करावे लागतात. एवढं सोपं थोडं आहे. एखादा दारू पिऊन मेला तरी म्हणतात वैकुंठवाशी, आणि भजन करून मेला तरी वैकुंठवाशी. मग एका 90s जर वैकुंठ भेटतं तर पावशेराचे टाळ वाजून छटागाव आणायचे कशाला. वैकुंठ एवढं सोपं आहे. मेल्यावर बोलतात माणसं. ते मी 2 ठिकाणी बोलत नाही बघा. अति आग्रह झाला तर बोलतो. ती एक सावडायला गेलं 10व्याला. तुमच्या इकडं 10वा मोठा असतो ना, आमच्या इकडं राखेचा कार्यक्रम मोठा असतो. त्या राखेला सगळे पाहुणे रावळे येतात. सावडाय म्हणतात आपल्या इकडं, आहे का नाही. आमच्या इकडं सावडायच्या दिवशी बोलतात त्या श्रद्धांजल्या, आणि तुमच्या इकडं ते 10व्याला असतं बघा. मग ते 10व्याला बोलायचं असलं का, आता हे कसं मेलं हे खरं सांगताच येत नाही, कसं वागलं हे बी सांगता येत नाही. मग तिथं बोलणारं तिथं खोटंच बोलावं लागतं ना सगळं. मग म्हणावं लागतं यांना जाऊन 10 दिवस पूर्ण झालेले आहेत, यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावाची वाट यांनीच लावलेली आहे. यांनी उसने घेतलेले पैसे कधी कोणाचे माघारी केले नाही. यांनी कधी सप्त्याची वर्गणी दिली नाही. यानं कधी गाव एकत्र नांदू दिलं नाही. हे तोंडानं कधी कुणालाच चांगलं बोलले नाही, पण म्हणावं लागणारे मन मिळावू स्वभाव. यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली म्हणतात. म्या काय पाहिली नाही ती अजून, नाही तर दरी निर्माण झाली. ती दरी पाहिली नाही म्यान, पोकळी पाहिली नाही. म्हणतात यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. डोंगरही अजून आपण पाहिला नाही. मग ते बोलतात यांच्या पश्चात 2 मुलं 3 मुली आणि असं भरपूर मोठा परिवार यांच्या पाठीमागं आहे. आणि भगवंतानं यांना पायाजवळ जागा द्यावी. देवाचा मेव नाही का पायाजवळ जागा मिळाय. अरे पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे. लक्ष्मीला ते पाय लवकर भेटत नाही. एवढी सोपी गोष्ट आहे. वैकुंठ एवढं सोपं नाही. मग वैकुंठ दुर्लभ आहे, पण आम्हाला ते सुलभ झालं पाहिजे. तर ऐका, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात कृतये ध्यायतो विष्णु तेताया मिजतो मुखे दापारे परिचर्यानाम कलो तद हरि कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण देईल भेटी. आणि नारायण कुठं राहतो बोला? नारायण कुठं राहतात? वैकुंठामध्ये. वैकुंठात कोण राहतं? नारायण ना. मग नारायणाला भेटायचं म्हणल्यावर कुठे जावं लागेल? वैकुंठामध्ये. पण त्याला भेटायचं म्हणल्यावर नामसंकीर्तन करावं लागेल ना. नामसंकीर्तन केलं तर त्याने नारायण देईल भेटी. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. जरा लक्ष देऊन ऐका बघा. हे शांत बसा बाळा. 2 भाऊ होते बघा. 2 भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं. राजेंद्र बुवा, आजही काही रावणाला राम जमत नाही. काही रावणाला राम जमत नाही आणि काही रावणाला तुकाराम जमत नाही. लक्षात आलं का? काही रावणाला आजही राम जमत नाही. मग ते असे रावण गावात आहेत, महाराष्ट्रात आहेत, समाजात आहेत, राजकारणात आहेत, काही संप्रदायात बी रावण आहेत. लक्षात ठेवा. काही रावणाला राम जमत नाही.
पण ऐका, भाऊ बिभीषण रामाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. सख्य भाऊ बरं का तो. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि बिभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. हिरण्यकश्यपूला देवाचं नाव जमत नव्हतं आणि भक्त प्रल्हादाला देवाच्या नावाशिवाय चैन पडत नव्हतं. असं आहे. कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, कधी बायको असली तर नवरा नसतो. कधी एखादा कीर्तनकार कीर्तन करून घरी गेला की आज मला बायकोनं येऊ दिलं महाराज. येऊ दिलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आज आमची ते ॲनिव्हर्सरी आहे, ते नवीन आल्यात ह्या प्रथा. आता नवीन प्रथा आल्या त्या लग्नाचा वाढदिवस हे ते. पहिलं होतं काय, माझ्या आईला जर म्हणलं ना माझा जन्म कधी झाला, बाबू दुपारची शाळा सुटली होती आणि पोरं घराकडे येऊ लागले आणि त्या टायमाला तो जन्म झाला. टायम माहीत नाही आणि तारीख माहीत नाही. जुन्या काळात असंच होतं ना सगळं. काही म्हणायचे पा शिवरात्रीच्या नंतर 2 दिवसानं पहाट तो जन्म झाला असे म्हणायचे. आता ते ॲनिव्हर्सरी नेन ते बायको म्हणलं मला कीर्तनात काही आगाऊ नाही ती, जाऊ दे म्हटलं चला. पण काही महाराज कीर्तन करून घरी गेले की त्याच्या नशिबात येतं माय आला आमचं कीर्तन. आणि एखादी बाई भजनावून घरी गेली की नवरा म्हणतो हा आली आमची संतीन. बरोबर आहे ना. असं हे जुळून येणं अवघड, हे जुळून येणं अवघड आहे ना दोघांना. काय आता सप्ताह चालला गावात, मग सगळ्यांना आवडतो का? काही ना पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता आहे तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड. हे लक्षात ठेवा, एक वस्तू सगळ्यांना आवडत नाही. काहीला आवडतं काहीला नाही आवडत. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं. आता हे तुम्ही एवढं छान गायन केलेलं बसलेल्या सगळ्यांनाच आवडलं असेल असं समजू नका. काही म्हणणार याच्यात बोलू दे ना त्या महाराजाला. वाय 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 काय. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. आणि मी जर जास्त बडबड केली असती तर काय म्हणले असते, येईल का जेवाय आणलं का म्हणू द्यावा ना, थोडं म्हणू द्यायचं होतं ना. आणलं कशाला एवढ्या लांबून हे. म्हणून तुका म्हणे तुम्ही ऐका वचन, त्याच्यावर या जनभक्ती का. काहीला मी बोललेलं आवडेल, लक्षात ठेवा बरं का. काहीची इच्छा असेल की महाराजांनी बोलावं, हे गायन प्रमाण थोडे कमी व्हावे. जे गायनाचे चाहते आहे त्यांना वाटत असेल अरे बोलतात महाराज रोजच आहे, यायचं ऐकू द्यायला पाहिजे. एक वस्तू सगळ्यांना आवडत नसते. अहो एक देव सगळ्याला आवडत नाही. महाराजन गायकन वाद कुठं घेऊन बसले. काही रामाचे भक्त आहेत तर काही कृष्णाचे आहेत, काही कृष्णाचे आहेत तर काही हनुमंताचे आहेत, काही हनुमंताचे आहेत तर काही भगवान शंकराचे आहेत, काही भगवान शंकराचे आहेत तर काही बायकोचे आहेत यायच्या. बोला देवीचे. बरोबर आहे ना, काही देवीचे भक्त आहे. मग एक वस्तू सगळ्यांना आवडत नाही. एका भावाला भजन कीर्तन आवडा. आता महाराज पाहिला तरी सगळ्याला आवडत नाही आणि असे कपडे पाहिला होतं पाहायचं कामच नाही. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो. मग महाराजाचे महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आणतोय घरातले गोदडे बांध मय अंगाला. आता कपडे सुद्धा महाराजांना चांगले घालू नये ही धारणा आहे. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. हा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे, ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तर इनोवा होती, ही कधी घेतली, ड्रायव्हर म्हणे ती इकली, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही माग आलो का मी उदाहरण सांगतो. मी काल सकाळचं कीर्तन केलं वडनेर भैरवला. ऐका, वडनेर भैरव तुमच्या जवळ आहे. तिथून मला इथं यायला एक 70-80 किलोमीटर अंतर असतं. तिथून मी घरी गेलो रात्री, कारण 3 दिवस रोजच कीर्तन. मग रात्रीचं कीर्तन कॅन्सल झालं, म्हणजे गावाकडेच गेलो. गेल्यावर पत्नी म्हणली उद्याचं कीर्तन कुठे आहे. म्हणलं शिन्नरला आहे. मग तुम्ही कशाला आले, एवढ्या लांब जा आणि या. आणि ऐका, सकाळी आम्ही 6ला गाडीत बसलो. राईट, 6ला गाडीत बसलो, 9:45 आम्ही इथं आलो. 9:45. मग एवढ्या वेळेत पोचायचं असेल तर गाड्या चांगल्या नको आहे. अहो मी घरात कमी आहे आणि गाडीत जास्त आहे. महाराज लोकांकडे गाडी चांगली का असते, कारण घर कमी आणि गाडी जास्त. बाकी दुसरं काय, उठलं की गाडीत बसायचं आणि गाडीत बसलं की मंडपात जायचं, मंडपातून गेलं की गाडीत बसायचं. लक्षात येते माझं. मग जमत नाही काही लोकांना. दाजी ओ ये बाई, दाजीला म्हणलं दाजी, ते 2-3 दाजी, ओ ये बाई
जरा शांत बसा. झालं जर सरायला आता. हा विठाला विठाला विठाला. काहीला आवडतं काहीला नाही आवडतं. लक्षात आलं माझं बोलणं. काहीला आवडेल काहीला नाही आवडेल. याचं टेन्शन घेऊन चालू नाही मला. चालायचंच नाही याचं. म्हणून मान दंभ चेष्टा येतो शुकराची विष्ठा. आम्ही मानाला डुकराच्या विष्ठेप्रमाण महत्त्व देतोय. डुकराच्या विष्ठेप्रमाण महत्त्व देतोय. लक्षात ठेवा. मग एका भावाला भजन कीर्तन आवडायचं, दुसऱ्या भावाला आवडायचं नाही. पण ज्या भावाला आवडायचं त्याला तळमळ वाटायची की माझ्या भावानं भजन केलं पाहिजे. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. याने भजन केलं पाहिजे. पण ऐका, या लहान्याला मात्र भजन करायला आवडत नव्हतं. मग याचा काय नियम होता? एखादा महाराज घरी आला, महाराज घरी आला का यानं घराच्या बाहेर निघून जायचं आणि महाराज गेले की मग यानं घरी यायचं. एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले. हे उदाहरण अखंडानंद सरस्वती महाराजाच्या नाम महिमा ग्रंथातलं या. एक दिवस ते महाराज पंजाबचे त्यांच्या घरी आले साधू. मग या मोठ्या भावानं म्हणे, महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले, मी प्रयत्न करतो. मी 2 नाही 4 दिवस इथं राहतो पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. हे महाराज 4 दिवस माझ्याकडे लक्ष द्या बरं का. उदाहरण एवढंच सांगणार आहे आणि थांबणार आहे. हे महाराज 4 दिवस घरी राहिले पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरी झाला नाही. महाराज म्हणले, अहो तो घरीच याय तयार नाही तर आता त्याला सांगू कसं? एक काम करा म्हणे. महाराज गेले अशी चर्चा करा मग तो घरी येईल. आणि महाराज गेले अशी चर्चा केली आणि मग तो घरी आला. महाराज दरवाजाचे मागे लपून राहिले. तो घरात येणं आणि महाराजांनी त्याच्या दंडाला धरणं. तो म्हणे, सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझ्या दंडाला सोडत नाही. तो म्हणे, तुम्ही किती वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. कळलं का तुम्हाला? मी राम म्हणणार नाही. मी राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. मी ठरवणार नाही पण कालच्याला देईल ते तेवढे द्या. कळलं माझं बोलणं तुम्हाला? मग मी त्याच्यापेक्षा लहान थोडाचे. मी ठरवत नाही बरं, पण कालच्या उद्याच्याहून अंदाज घ्या ना, आज मोह करा. हां, लक्षात घ्या. आता माझं बोलणं लक्षात ठेवा. मी राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात अबू आजमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते. वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है. हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगायसाठी 3दा बोंबललास की नाही बोल सकते म्हणायसाठी 3दा म्हणलास की अजून काय म्हणायचं राहिलं. तसे राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेले. महाराज म्हणले, माझं काम झालं, फक्त हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव आणि याचं मोल करू नको. कोणत्याही परिस्थितीत याचं मोल करू नको. आणि ऐका मावल्या हो, त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले. यमाचे यमदूत घेऊन गेले आणि वर कटगऱ्यामध्ये त्याला उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे बरं का. जसं खाली वकील आहे जय जय आरोपी आहे तसं वरही वकील आहे जय जय आरोपी आहे. वरचा जय जय यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपली खातेवही त्या वकिलाकडे आहे चित्रगुप्ताकडं. आपण खाली काय काय केलं, कीर्तनात किती चपला हाणल्या, बरोबर आहे ना, सगळ्याची नोंद होणार आहे. मग चित्रगुप्ताला विचारेल यमराज, यानं खाली काय काय केलं सांगा. 90 घेत होता का? हो, यस करा. तमाशाला जात होता का? नाही, तोच ठेवत होता, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही, याच्यातलीच दाबत होता, डबल फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. सबको एक तराजू तोले जो करता सो पाता. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. सगळ्याची खातेवही ती द्या. याने खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं याची फार खातेवही तपासायचं काम नाही. तुम्ही इकडे लक्ष द्या श्रोते मंडळ. तिकडं पाहायचंय का? एकदाच पहा तिकडं काय आहे.
पहा बरं एकदा, हां फिरवा तोंड पहा एकदा, झालं पाहून आता माझ्याकडे पहा, म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळा. लक्ष द्या आता ऐकण्यात. हा म्हणजे आणि खाली काय काय केलं सांगा, लक्ष द्या. म्हणजे याची फारशी वही तपासायचं काम नाही, याच्या जीवनात सगळं पाप आहे. फक्त नकळत एकदा याच्या तोंडातून रामनाम आलेला आहे. एका नामाचं पुण्य याच्या जवळ आहे, बाकी याच्या जीवनात पाप आहे. मग यमराजानं विचारलं, एका नामाचं पुण्य आहे तुझ्याकडे आहे आणि बाकी तुझ्या जीवनात पाप आहे, मग तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? तेव्हा त्याला वाटलं आता एकदाच नकळत नाव तोंडातून आलं आणि त्याचं किती पुण्य असणार आहे. तो म्हणे ते एका नामाचं पुण्य आहे ना ते पहिल्यांदा द्या म्हणे, बाकीचं आपलं आपण पाहत बसू. आता यमराजाला कळना, एका नामाचं राम नामाचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. महाराज म्हणले त्याच्या नामात काही साधी ताकद आहे, लक्ष देऊन आहे का बरं का. म्हणले आता आपल्याला काय द्यावं काय कळणार आहे. कमी जास्त झालं तर आपण अधिकारी नोकरी करणारे माणसं आणि नाव आहे आपल्या मालकाचं, जर कमी जास्त झालं तर आपली नोकरी राहणार नाही. म्हणून आता करायचं काय? म्हणले चला याला घेऊन जाऊ. कुणाकडं? इंद्राकडं. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा इंद्र आणि सध्या महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. नाही कळलं का तुम्हाला? देवेंद्र बरोबर आहे ना. याला इंद्राकडे घेऊन जाऊ. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणे यानं एकदा रामनाम घेतलं, याचं फळ काय याला द्यावं? इंद्र म्हणे मी नामधारी खुर्चीचा मालक आहे, फळ देण्याचा अधिकारी नाही. मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची होती उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोकाक्षिणी पुण्य मरते लोकम विशंती. म्हणे आता काय करायचं? म्हणे आता ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊ. ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. म्हणे तुम्ही जग निर्माण करणारे आहात, यानं एकदा रामनाम घेतलं, फळ काय द्यावं सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं मी जग निर्माण करणार आहे, फळ देण्याचा अधिकार माझ्याकडं नाही. म्हणले मग आता काय करायचं? आता चला म्हणे भगवान शंकराकडे जे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतं, भजन करी महादेव राम पूजी. भगवान शंकराकडे घेऊन गेले. म्हणे तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता, यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे, याला फळ काय द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं मी भजन माझ्या आनंदासाठी करतो, मी भजन माझ्या आनंदासाठी करतो, फळाच्या अपेक्षेने नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणले आता काय करायचं? बघा यमराजाला काय द्यावं कळलं नाही, इंद्राला काय द्यावं कळलं नाही, भगवान शंकराला काय द्यावं कळलं नाही, ब्रह्मदेवाला काय द्यावं कळलं नाही. म्हणले आता काय करायचं? म्हणले आता ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. पण आता हे एकदा रामनाम घेतलेलं बी ठरलं. ते म्हणे हो सकाळपासून पाहतो इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई. हा तुम्ही नुसतं फिरवायला लागले म्हणे, मला काय द्यायचं तर पटकन देऊन टाका, चला मोकळं करा. अरे म्हणले बाबा हे आमच्या हातात नाही, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. म्हणे तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. काय म्हणला? तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. अरे म्हणले बाबा तो जगाचा मालक आहे, आपल्याला तिकडे जावं लागेल. मी चालू शकत नाही म्हणे, आता मी चालू शकत नाही. म्हणले मग आता काय करायचं? म्हणे पालखीत बसतो का? हा पालखीत बसतो म्हणे. ऐका, आणि याला पालखी आणली, हा पालखीत बसला. खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघांना पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली. कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला पालखी निघाली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते. माझ्याकडे लक्ष द्या. समोरून पालखी आलेली पाहिली आणि भगवंत सिंहासनावर बसलेले. खांदेकरीचे एवढे जबरदस्त होते, भगवंताला वाटलं ज्या अर्थी एवढ्या मोठ्या मोठ्या माणसानं पालखी खांद्यावर घेतली त्या अर्थी पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. हा भगवंत म्हणले आता इथं बसणं बरोबर नाही. आडवे पालखीला निघाले भगवंत आणि मग या चौघांना पाहिलं. म्हणे अरे याच्यासाठी तर देव उठून यायला लागला आणि आपण तर याला लहान समजत होतो. आणि भगवंताला वाटलं याला खांद्यावर घेऊन यायला लागले म्हणजे हा किती मोठा असेल. भगवंत गेले, त्याच्या हाताला धरला, आणून सिंहासनावर बसवलं आणि या चौघाला म्हणले कशासाठी आले होते? म्हणले आता विचारायला काय शिल्लक राहिलं. अहो म्हणे आले कशासाठी ना, हा माणूस कोण आहे? अहो म्हणे याचंच मॅटर होतं याचंच मॅटर होतं. एकदा रामनाम घेतलं, याचं फळ काय द्यावं हे आम्हाला कळलं नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. अजून याला फळ देता तरी काय? हे आमच्या खांद्यावर बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, म्हणून नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. भगवंताच्या नामाचा महिमा वेगळा आहे. भगवंताच्या नामाचा महिमा. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा हुसा 618 जना. विठोबार कुमार हरी विठोबार कुमार कुमार
सांभाळलं आणि बाच्यांनी कार्यक्रम केला. एवढी सोपी गोष्ट नाही बरं ही. इथं बापाची तेरवी कराय पोरं तयार नाहीत, माय बापाला सांभाळाय पोरं तयार नाहीत. इथं आपल्या आत्याचा एवढा कार्यक्रम गोड व्हावा. महाराज खरंच बाचे मिळावे तर असे मिळावे, बाचे असावे तर असे असावे. आणि मला असं वाटतं किसनाबाईचा जीवनात एकही शत्रू नसावा. कारण कैलास बुवा ओंकार महाराज त्या मायेचा एकही शत्रू नसावा, कारण त्यांना बोलता येतच नव्हतं ना. आणि शत्रू बोलण्याने तयार होतात, शत्रू बोलण्याने होतात आणि मित्रही बोलण्याने होतात. पण त्यांचं बोलणंच बंद असल्यामुळं भांडण्याचा आणि शिव्या देण्याचा कोणाला संबंध आहे. महाराज म्हणले लक्ष द्या, मौनम सर्वार्थ साधनम. बसा ना दीदी, अमृताताई बसा, बापा तुम्ही बसा, लक्ष्मीबाई गोड लक्षात ठेवा. म्हणून मायनं जीवनामध्ये सगळ्यांचं प्रेम मिळवलं. आणि हे बघा भाचे ज्या अर्थी कार्यक्रम करतात त्या अर्थी त्यांचा स्वभाव किती प्रेमळ असावा हे आज त्याच्यावरून दिसून येतं. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या परिवाराला मी धन्यवाद देतो. काही अपेक्षा माझ्याकडून मी ठेवल्या नाही. तसं 2.25 तास झाले कीर्तन, 9:45 10:10ला सुरू झालं आणि बरोबर 12 वाजले. आता सगळ्यांना एकच विनंती आहे की आपली गडबड जरी असली तर त्यांनी केलेला महाप्रसाद सगळ्यांनी घ्या. कारण इच्छा असते त्यांची की बुवा ज्ञानदान आणि अन्नदान हे झालं पाहिजे. म्हणून तुमच्या सगळ्या परिवाराला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल.